कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघावर प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। धनंजय महाडिक यांचं प्रशासक म्हणून नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे। गोकुळची मुदत 4 मेला संपतेय। मुदत संपताच प्रशासक येणार आहे। निवडणूक न घेता प्रशासक आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांची महायुतीतील संचालकांनी भेट घेतल्याची माहिती आहे। सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना धक्का देण्याची तयारी सुरू झाली। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। ज्ञानेश्वर, काय अधिक सांगाल? सुवर्ण गोकुळ दूध संघ हा सहकारातला अत्यंत महत्त्वाचा दूध संघ आहे। या दूध संघाची जी सत्ताधाऱ्यांची मुदत आहे ती 4 मेला संपणार आहे। मात्र तत्पूर्वीच आहे ती गोकुळ दूध संघावरती प्रशासक राज आणण्याच्या हालचाली आहेत ते सध्या सुरू आहेत। काही महायुतीतल्या संचालकांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आणि या भेटी दरम्यान गोकुळवरती प्रशासक आणण्याच्या हालचाली गतिमान झाल्याचं पाहायला मिळते। यामध्ये अशासकीय सदस्य म्हणून प्रशासक आणण्यामध्ये हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये धनंजय महाडिक यांचं नाव आहे ते सध्या आघाडीवरती आहे। आपल्याला माहितच आहे की महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातला गोकुळच्या निवडणुकी असू दे किंवा इतर राजकीय पटलावरचा संघर्ष आपल्याला माहितच आहे आणि या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती त्यांचंच नाव आघाडीवरती आणून धनंजय महाडिक यांना पुढे करत सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांना शह देण्याचा प्रयत्न आणि त्यांना धक्का देण्याचा प्रयत्न आहे तो महायुतीकडून चालू केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सध्या गोकुळवरती जी सत्ता आहे ती हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावीद मुश्रीफ हा अध्यक्ष आहे आणि सतेज पाटील या गटाचे आहे आणि या दोन्ही गटाला बाजूला ठेवून आहे ते महायुती आपल्या ताब्यामध्ये गोकुळ संघ घेऊ इच्छिते। त्यामुळे निवडणूक न आणता थेट प्रशासकीय राज आणण्याच्या तयारी आणि हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्ट याबाबतचे संकेत आहे ते दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे 4 मेला गोकुळची ज्यावेळी मुदत संपेल त्यावेळी प्रशासकीय राज येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे। नक्की नक्की।